पोटात 9 महिन्याचं बाळ, बाळंतपणाच्या असह्य वेदना, पण बाहेर हजारो प्रेक्षक फक्त तिची लावणी पाहण्यासाठी थांबलेले. स्टेजच्या मागे जाते, एका बाळाला जन्म देते. डॉक्टर नाही, सुईदोरा नाही, फक्त एका दगडाने बाळाची नाट हेचून बाळाला वेगळं करते. बाहेर प्रेक्षक ओरडतायत, गोंधळ घालतायत आणि ती माऊली त्याच वेदनेत पुन्हा पायात घुंगरू बांधून स्टेजवर येते आणि चेहऱ्यावर हसू ठेवून नृत्य करू लागते. हा कोणता सिनेमा नाही, हा थरारक इतिहास आहे महाराष्ट्राच्या मातीतल्या एका महानायिकेचा, ज्यांना संपूर्ण जग विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर म्हणून ओळखायचे. 1 जुलै 1935ला पंढरपूरच्या एका कलावंत कुटुंबात विठाबाईंचा जन्म झाला. आजोबा आणि वडील भाऊ बापू मांग नारायणगावकर यांच्याकडून त्यांना तमाशाचा वारसा मिळाला. अगदी लहान वयातच त्यांनी हातात टाळ आणि पायात घुंगरू धरले. विठाबाई स्टेजवर आल्या की त्यांची लावणी, त्यांचं सौंदर्य, त्यांचं चेहऱ्यावरील हावभाव पाहून समोर बसलेला प्रेक्षक स्वतःला विसरून जायचे. संपूर्ण तमाशा समूहाचं पोट फक्त आणि फक्त विठाबाईंच्या कलेवर भरत होतं. त्यांच्या याच कलेची जादू एवढी मोठी होती की बॉलिवूड स्टार राज कपूर यांनी विठाबाईंना सिनेमामध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. पण विठाबाईंनी एवढी मोठी ऑफर नाकारली, कारण त्यांना भीती होती की त्या जर बॉलिवूडमध्ये गेल्या तर त्यांच्या तमाशावर पोट भरणाऱ्या शेकडो गरीब कलाकारांचे कुटुंब उपाशी मरतील. स्वतःच्या हक्काचं ग्लॅमर नाकारून आपल्या सहकाऱ्यांसाठी तमाशामध्येच राहण्याचा त्यांनी विचार केला. विठाबाईंनी 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान सीमेवर जाऊन आपल्या जवानांचं मनोरंजन केलं आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवलं. अशा भरपूर योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 2 वेळा राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केलं. ज्या स्त्रीने देश पातळीवर जाऊन एवढा मान मिळवला, तिच्या नशिबाने मात्र तिची थट्टा केली. विठाबाईंचं वैवाहिक जीवन अत्यंत कष्टाचं होतं. त्यांचा नवरा अण्णा सावंत त्यांच्यावर खूप जुलूम करायचा. विठाबाईंच्या कष्टाच्या पैशावर ऐश करायचा आणि जेव्हा विठाबाईंच्या तमाशा समूहाचे वाईट दिवस आले तेव्हा त्यांचा नवरा त्यांचे सगळे पैसे लुटून त्यांना एकटं सोडून निघून गेला. ज्या स्त्रीने आयुष्यभर लाखो रुपये कमवले, स्वतःच्या कलेच्या जोरावर तमाशामधल्या लोकांची पोटं भरली, तिचा शेवटचा काळ खूप हलाखीचा होता. 15 जानेवारी 2002 रोजी नारायणगावमध्ये वयाच्या 66व्या वर्षी विठाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. पण दुर्दैव बघा, मरताना या तमाशा सम्राज्ञीकडे हॉस्पिटलचं 6,000 रुपयाचं बिल भरायला सुद्धा पैसे नव्हते. ज्या स्त्रीला तमाशा सम्राज्ञी म्हणून मान मिळाला, तिचं स्वतःचं आयुष्य मात्र एक तमाशा बनून राहिला.